सर्वांना नमस्कार। मी सौ स्मिता अरुण आवळे नातेपुते या ठिकाणी राहते। माझे शिक्षण BSc B.Ed M.Ed DSM झालेले असून नातेपुते येथील एका शाळेमध्ये मी हायस्कूल टीचर म्हणून गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे आणि या शाळेमध्ये मी सध्या मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून देखील काम पाहत आहे। ब्रेनवे फाउंडेशनच्या माध्यमातून समुपदेशक डॉक्टर अशोक सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या एक बेसिक कार्यशाळा मी नुकतीच केली। या कार्यशाळेमध्ये सरांनी शारीरिक आणि मानसिक बदलांवर जे काही ज्ञान दिलेलं आहे, जे काही शिकवलेलं आहे, त्याचा मला खूप फायदा होत आहे। कारण 1 जूनपासून ही कार्यशाळा सुरू झाली आणि 1 जूनपासूनच मुख्याध्यापक पदाचा चार्ज मी स्वीकारला। मग हे करत असताना ह्या कार्यशाळेमध्ये जे ज्ञान मला मिळालं त्याचा मला हे मुख्याध्यापक म्हणून काम पार पाडत असताना खूप फायदा होत आहे। बरेचदा आपण मुख्याध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचप्रमाणे आपण समुपदेशनाचंच काम त्या ठिकाणी करत असतो। पण ही कार्यशाळा केल्यानंतर मला असं जाणवलं की प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुख्याध्यापक हा एक चांगला समुपदेशक असलाच पाहिजे आणि म्हणून आपण जे काही विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतो ते योग्य दृष्टीने केलं गेलं पाहिजे, हे मला ही कार्यशाळा केल्यानंतर समजलं। त्याचप्रमाणे मला हे पण जाणवलं की कार्यशाळा ही फक्त विद्यार्थी पालक किंवा इतर लोकांचं समुपदेशन करण्यासाठी नाही, तर पहिल्यांदा त्याची गरज स्वतःला आहे। सरांनी ह्या कार्यशाळेमध्ये अनेक गोष्टी क्लिअर केल्या, जसे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हार्मोन्समुळे शरीरावर होणारे बदल, त्याच्यामुळे निर्माण होणारे वेगवेगळ्या शारीरिक व्याधी, त्याची लक्षणं, त्याचे उपाय, त्याचप्रमाणे OCD, डिप्रेशन, एन्झायटी, स्क्रिझोफेनिया ह्याच्यासारखे होणारे वेगवेगळे आजार आणि त्या आजारांवरती आपण कशी मात केली पाहिजे, मानसिकदृष्ट्या आपण त्यासाठी कसं सक्षम बनलं पाहिजे किंवा ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, याचे देखील ज्ञान सरांनी ह्या कार्यशाळेमधून दिलेले आहे। त्याच पद्धतीनं निसर्गातील ऊर्जा किंवा सूर्यप्रकाशातील ऊर्जा त्याचा आपण कसा फायदा करून घ्यावा, त्यासाठी आपण रोज ब्रीदिंग एक्सरसाइज केले पाहिजेत, मेडिटेशन केलं पाहिजे, हे सुद्धा सरांनी ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे। तसंच मेंदूविज्ञानाचे सर गाढे अभ्यासक आहेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून संपूर्णपणे ही कार्यशाळा ऐकत असताना करत असताना मला खरोखर खूप आनंद झाला। कारण आपण जे विचार करतो त्यातून आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात आणि ह्या जोडण्या पॉझिटिव्ह असाव्यात, तर त्या पॉझिटिव्ह असण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, नाहीतर निर्माण होणारा जो ताणतणाव आहे त्याचं व्यवस्थापन, हे सगळं ऐकताना मला खरोखर एकदम माझं मन अचंबितच झालं। कारण हे सगळं आपण लहानपणापासून विज्ञानामध्ये काही गोष्टी शिकत असतो, पण सरांनी ह्या कार्यशाळेमध्ये त्याच गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे दिवसेंदिवस ही कार्यशाळा जशी जशी होत गेली तसा तसा माझ्यामध्ये झालेला बदल मला जाणवला। माझ्यामध्ये एक प्रकारचं धाडस निर्माण झालं किंवा कुठल्याही आलेल्या जबाबदारीला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास माझ्यामध्ये आला। ह्याचा फायदा कुटुंबियांमध्ये तर होतोच आहे। माझ्या मिस्टरांनी पण ही कार्यशाळा माझ्यासोबत केली। माझी मुलगी सध्या B.Tech करते पुण्यामध्ये, तिने सुद्धा ही केली। मात्र शाळेत काम करत असताना योग्य प्रकारे समुपदेशन कसं केलं पाहिजे हे सुद्धा मला या कार्यशाळेतून माझ्या लक्षात आलं आणि ते करणं किती गरजेचं आहे। सरांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती सुद्धा खूप चांगला फोकस टाकलेला आहे की विद्यार्थी कोणत्या मानसिकतेत जीवन जगत असतात, मग त्यांच्या गरजा आपण कशा ओळखल्या पाहिजेत, त्याच्यावर शिक्षकांनी कसं काम केलं पाहिजे। शिवाय किशोरवयीन मुलामुलींच्या नेमक्या समस्या कोणत्या असतात, मुलं ह्या वयामध्ये डिप्रेशनमध्ये का जाऊ शकतात आणि जर ती गेली तर आपण त्यांना कसं बाहेर काढण्यास मदत करू शकतो, हे सुद्धा सरांनी खूप छान पद्धतीने या कार्यशाळेमध्ये समजून सांगितलं। त्यामुळे ही कार्यशाळा केवळ एक कार्यशाळा नसून एक चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शक असा हा स्रोत आहे आणि ही कार्यशाळा आपण सतत आपल्या जाणीवांमध्ये ठेवून किंवा आपल्या कृतिशीलतेमध्ये आणून आपण तिचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या सहकार्यांना तसेच समाजाला देखील करून दिला पाहिजे। तर ह्या कार्यशाळेमधून मला असं लक्षात आलं की ही कार्यशाळा मला एक चांगला समुपदेशक सुद्धा बनवू शकते आणि त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। जर माझ्यात बदल झाला आहे
तर तुमच्यातही 100% होणारच. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही कार्यशाळा कधीतरी एकदा नक्की करून पहा, खूप फायदा होईल. धन्यवाद.